हे एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल. आज आपण कॉम्प्युटर सायन्सचा सर्वात फंडामेंटल टॉपिक म्हणजे इंट्रोडक्शन टू ऑपरेटिंग सिस्टम अँड इट्स फंक्शन पाहणार आहोत. आपण लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि मोबाईल तर वापरतोच. तर ऑपरेटिंग सिस्टमशिवाय यातील कोणतेच डिव्हाइस परफेक्टली वर्क करू शकत नाही हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय? अँड ऑपरेटिंग सिस्टम इज इम्पॉर्टंट पार्ट ऑफ कॉम्प्युटर सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टमशिवाय कॉम्प्युटर प्रॉपरली रन होऊ शकत नाही. जर सिंपल वर्डमध्ये सांगायचं झालं तर an operating system act as interface between the user and computer hardware. आपण डायरेक्ट बायनरीमध्ये कॉम्प्युटर हार्डवेअरशी कम्युनिकेशन करू शकत नाही. तिथे आपल्याला ऑपरेटिंग सिस्टम खूप हेल्प करतं. हे एक असं सॉफ्टवेअर सिस्टम आहे जे कॉम्प्युटर हार्डवेअर, फाईल्स, मेमरी आणि इनपुट आउटपुट डिव्हाइसला इफिशियंट पद्धतीने मॅनेज करतं. In short, it is a set of programs that act as interface between the user and the computer hardware. आणि हे सर्व प्रोग्राम्सच्या एक्झिक्युशनला कंट्रोल करतं. जर आपण मार्केटमध्ये पॉप्युलर ऑपरेटिंग सिस्टमचे एक्झाम्पल पाहिले तर विंडोज, लिनक्स, मॅक ओएस, युनिक्स आणि रोजच्या वापरातील म्हणजे मोबाईलमध्ये अँड्रॉइड हे तर कॉमन नावं आहेत. चला तर आपण आता अतिशय महत्त्वाचे असणारे म्हणजे फंक्शन्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम पाहूया. पहिले फंक्शन्स म्हणजे मेमरी मॅनेजमेंट. मेमरी मॅनेजमेंट ज्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टम कॉम्प्युटरच्या प्रायमरी मेमरीला म्हणजे रॅमला मॅनेज करतं. हे रनिंग प्रोग्राम्सला गरज असेल तेव्हा मेमरी अलोकेट करतं आणि काम संपल्यावर ती मेमरी स्पेस लगेच फ्री म्हणजेच डिअलोकेट करून टाकतं. नाव सेकंड इज प्रोसेसर मॅनेजमेंट. या कोअर फंक्शनला आपण CPU शेड्युलिंग सुद्धा म्हणतो, जिथे ऑपरेटिंग सिस्टम CPUला मॅनेज करतं आणि कोणती प्रोसेस आधी रन व्हावी हे डिसाईड करतं. हे स्मूथ सिस्टम एक्झिक्युशनसाठी वेगवेगळ्या प्रोग्राम्सला ठराविक CPU टाइम डिवाइड करून देतं. थर्ड इज डिव्हाइस मॅनेजमेंट. आपल्या सिस्टमला कनेक्टेड असणारी सर्व पेरिफेरल डिव्हाइस जसे की कीबोर्ड, माऊस, प्रिंटर आणि हार्ड डिस्कला OS सच कंट्रोल करतं. इट मॅनेजेस द यूज ऑफ these devices by different application programs जेणेकरून कोणतेही डिव्हाइस कन्फ्लिक्ट होणार नाही. फोर्थ इज फाईल मॅनेजमेंट. तुमचा डेटा सेकंडरी स्टोरेजवर कसा स्टोअर आणि ऑर्गनाइज होतो हे पूर्णपणे OS वरच डिपेंड असते. द ऑपरेटिंग सिस्टम फाईल्स आणि फोल्डरला क्रिएट, स्टोअर, ऑर्गनाइज आणि डिलीट करण्याचं काम करतं, ज्यामुळे युजरला त्याचा डेटा इझिली ॲक्सेस करता येतो. नाऊ इम्पॉर्टंट फंक्शन इज द सिक्युरिटी. डेटा प्रायव्हसी आणि प्रोटेक्शनच्या दृष्टीने फंक्शन खूप महत्त्वाचे आहे, कारण ऑपरेटिंग सिस्टम कॉम्प्युटर आणि युजर डाटाला अनऑथराइज्ड ॲक्सेसपासून प्रोटेक्ट करतं. यासाठी OS पासवर्ड, एन्क्रिप्शन आणि इतर सेफ्टी मेथड्सचा वापर करून सिस्टमला सिक्युअर ठेवतं. सिक्स्थ इज कंट्रोल ओव्हर सिस्टम परफॉर्मन्स. जेव्हा सिस्टमवर मल्टीटास्किंग करतो तेव्हा ऑपरेटिंग सिस्टम रिसोर्सेसला मॅनेज करून ओव्हरऑल कॉम्प्युटर परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करतं. हे बॅकग्राऊंडला सर्व रनिंग ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरला इफिशियंटली वर्क करण्यासाठी खूप हेल्प करतं. नाऊ सेकंड इम्पॉर्टंट इज द एरर डिटेक्शन. आपल्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये काही सॉफ्टवेअर एरर्ससाठी अख्खी सिस्टम चेक करावी लागते. हे OS करतं. सिस्टममध्ये काही समस्या असल्यास प्रॉब्लेमला डिटेक्ट करतं आणि अलर्ट मेसेज देऊन सिस्टम डॅमेजपासून वाचवतं. कोऑर्डिनेशन बिटवीन सॉफ्टवेअर अँड युजर्स. OS प्रामुख्याने युजर आणि हार्डवेअरमधील एक इंटरफेस आहे. इट ॲक्ट एज लिंक बिटवीन द युजर अँड ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. डिफरंट प्रोग्राम्स आणि युजर युटिलिटीजला कम्प्युटर हार्डवेअरसोबत स्मूथली कोऑर्डिनेट करायला मदत करतं. जॉब अकाउंटिंग. द लास्ट इज द जॉब अकाउंटिंग, ज्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टम डिफरंट प्रोग्राम्स आणि युजर्सने वापरलेल्या टाईम आणि रिसोर्सेसचा कंप्लीट रेकॉर्ड ठेवतं. हे ओव्हरऑल सिस्टम ॲक्टिव्हिटीज मॉनिटर आणि मॅनेज करण्यासाठी वापरलं जातं. तर मित्रांनो, हा होता एक कंप्लीट डिटेल्ड ओव्हरव्ह्यू ऑफ ऑपरेटिंग सिस्टम आणि त्याच्या 9 फंक्शन्स. आय होप तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय नक्की कळालंच असेल आणि काय काम करतं हे सुद्धा कळालं असेल.
जर तुम्हाला लेक्चर इन्फॉर्मेटिव्ह आणि हेल्पफुल वाटलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या क्लासमेट सोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये एक नवीन टेक्निकल टॉपिक सोबत. तोपर्यंत कीप कोडिंग, कीप लर्निंग.